वेलकम टू माय चॅनल लिमिटलेस अनु. खरं तर क्रांती घडवायला शस्त्राचीच गरज असते असं अजिबात नाही. विचार सुद्धा क्रांती घडवतात. आणि संविधानाचं एवढं मोठं काम आहे त्यांना संविधानातून पुरस्कार दिलेला आहे. फुले शाहू अंबेडकर विचार प्रसार मंडल भोर जिला पुणे से ये देशभक्त कह सकते हैं क्योंकि संविधान के प्रेमी भीम अनुयायी देशभक्त ही कहलाते हैं. भारतीय संविधान की जो प्रस्तावना है उसकी शुरुआत ही होती है कि हम भारत के लोग, वी आर द पीपल ऑफ इंडिया. जैसे कि भारत का संविधान मानने वाले लोग सच्चे देश प्रेमी है. रमाई निवासी संकुल जिसके अध्यक्ष संस्थापक है KH सूर्यवंशी दादा, उन्होंने यहाँ भोर निवासी संविधान प्रेमी मानवतावादी शाहू फुले अंबेडकर प्रसार मंडल को बैठक के लिए यहाँ बुलाया है. देहरोड धम्मभूमि सामाजिक संस्था रमाई निवासी संकुल के अध्यक्ष KH सूर्यवंशी, इन्होंने इस पूरी टीम को रमाई संकुल के बारे में पूरी जानकारी दी है. और यहाँ तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी प्रतिमाओं को दीप प्रज्वलित करके बुद्ध वंदना ली गई. गेल्या आठवड्यामध्ये पुणे विद्यापीठामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्या बैठकीमध्ये विजय सरांनी आम्हाला सगळ्यांना निमंत्रित केला. भोर जिला पुणे के इस शाहू फुले अंबेडकर विचार प्रसार मंडल के संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रविदास जाधव, इनकी मुलाकात कैसे हुई और इस टीम से उनकी मुलाकात कैसे हुई और आज की बैठक का नियोजन कैसे हुआ, इस बारे में सविस्तर विस्तृत जानकारी उन्होंने दी. तो पुढचं काम आम्ही आणि त्या दिवशी मी गैवरून गेलो की म्हणजे ज्या संकल्पनेने मी सुरुवात केली की धामायला तरी शेड तयार होते की नाही, ही कल्पना केलेला माणूस आज 4 मजली इमारत उभं होते आणि ते साकार होताना एवढा मोठा हात मला मिळतोय. खरं म्हणजे हे लोकसहभागातून तयार होत असल्यामुळे प्रत्येकाचा सहभाग आहे. पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला कळेलच, परंतु त्याच्यामध्ये मी थकल्यानंतर त्याला आधार देणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ती जबाबदारी या सर्व ग्रुपिंग घेते. सर्व आम्हाला ह्या इतक्या चांगल्या गुणी टीमशी मिळवताना म्हणजे विजय सरांनी जी मेहनत घेते खरं त्याचं आपण टाळजे घालून आणि त्याचा विशेष कौतुक करूया. जाधव सर, एक दूसरे का सम्मान करना या आए हुए अतिथि का सम्मान करना, ये हमारे देश की काफ़ी पुरानी और मूल परंपरा है. इसी तरीके से यहाँ रमाई संकुल में जो अतिथि आए हैं उनका यथोचित यहाँ रमाई निवास संकुल की तरफ से स्वागत किया जा रहा है. हर संडे यहाँ कुछ न कुछ प्रोग्राम होता ही है. आज के इस बैठक उपक्रम में प्रमुख उपस्थित जो लोग थे उनके नाम कुछ इस तरीके से हैं. आज की इस बैठक के अध्यक्ष रविदास जी जाधव सर, साथ ही आयुष्मान काश्यप साळुंके जी, आयुष्मान विनोद बगाड़े, आयुष्मान प्रभाकर जाधव, आयुष्मान विकास जाधव, आयुष्मान अशोक तथा अबाद शिंदे, आयुष्मान विशाल सावंत, आयुष्मान विशाल जाधव, पत्रकार अशोक कांबळे जी, रजाक शेख जी, प्रवीण जाधव जी, रजनीकांत क्षीरसागर जी, कवि गायक विजय कावड़े जी यहाँ उपस्थित थे. साथ ही लिंबाजी कांबळे, कुमार वाघमारे, अमोल साबळे, सचिन जोगदंड, रेश्मा कांबळे, अनुसया कांबळे आदि मान्यवर यहाँ उपस्थित थे. त्यांचं नाव आम्ही ऐकून आहे, सज्जन संपर्क आणि त्याचा मोठा तेव्हामध्ये बाबासाहेब सावंत या भारतात बंधुभाव नित्य देवर्षीय साधे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे, मतभेद नसुदे. यही भावना लेकर ये सभी लोग प्रेरित और उत्साहित है. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने भारतीय संविधान की रचना ही कुछ ऐसी की है कि मानव मानव एक समान, वही है हमारा भारतीय संविधान. ये विचारों की बैठक एक दिन ऐसा उजाला फैलाएगी, हर इंसान कहेगा कि मैं भारतीय हूँ
और ये संविधान ही मेरे लिए बड़ा वरदान है। आमच्या भोर तालुक्याच्या साहित्य संमेलनानिमित्त आज या ठिकाणी जरी आलो असलो तरी मला जो फील आलेला म्हणजे आल्यानंतर मला जे वाटते ते त्या देवरोडच्या जागेवर जायचो मी सूर्यवंशी साहेबांमुळं आणि त्याच जागी तिथं आल्याचा आज जो फील आहे त्याच्यासाठी वास्तविक पाहता सूर्यवंशी साहेबांनी आमचा सत्कार केला. एवढी 10-12 मिनिटं असणारी मंडळी जर पुढं असेल आणि त्यांच्यामुळे आमचा जर सत्कार होता तर नक्कीच ज्योत तसे ज्योत मला बाबांनी काय दिले डोळं स्वामींची जी काय संकल्पना दिली त्यातून एक जण जरी डोळं झाला आजच्या या कार्यक्रमामध्ये तर आता साहित्य संमेलन काय किंवा कुठलाही कार्यक्रम हा साध्य झाल्याचा आहे. कारण आढळ्यांनी ही चळवळ फार मोठी जिवंत ठेवली आणि त्याचं आम्ही आजही अगदी वैभव बघतोय. कारण माझ्या आजोबा गवंडी माझे वडील खासदार झाले बाबासाहेबांच्या परिस्पर्शाने खासदार चळवळ तुम्ही लोकांना मोठी करते. आज तुम्ही आम्ही जे श्रीमंत आहोत पुढच्या वाचण्याच्या लायकीच्या आज इथे विठ्ठलराव सूर्यवंशी साहेबांची माची आज कळलं कारण आम्ही नातो होतो बघत त्या चळवळी नात्यामध्ये पलीकडे काम करणारी माणसं आज त्या रोडनी स्टेशनवरून जाताना रमेशचा पुतळा आम्हाला कुठल्या मोठी ऊर्जा घेऊन जातो ना तो कॉर्नर गजबजून टाकला म्हणजे दाढेवाला रोडला ताकद आहे ती वाड्याच्या बाजूला बी आणली आणि वाड्याच्या आत बी ताकद असताना मंडळी आपल्यासोबत आजचा दिवस अंतरच म्हणजे प्रत्येकाची इकडं तर एका आवाजात लग्न दिवसांतर थांबावं लागतं असं काम आहे असं काव्य आहे आणि असा आवाज आहे अशी सगळी म्हणजे उत्तम मंडळी अगदी या ताई आज शूटिंग काढायला तुम्ही असं वाटतं की राजकुमारपेक्षा मोठं काम झालं असं बसल्यावर असं लगेच शूटिंग सुरू होते बाबासाहेब ह्यापेक्षा अजून श्रीमंत आपल्याला काय करायचं. पण या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊया. एक सांस्कृतिक चळवळीचं रोपटं डॉक्टर प्राध्यापक रोहिदास जाधव यांनी भोरमध्ये लावलं आणि त्याच्या 11व्या वर्षात आम्ही पदार्पण करताना थोडंसं अंतर कमी जरी असलं तरी आम्हाला पोहोचायला उशीर झाला देवरोडपर्यंत. त्याबद्दल प्रथम भोरवासियांच्या वतीने मी क्षमा मागतो. कारण तुम्ही चालला किती यापेक्षा कोणत्या दिशेने चालला याची फार गरज आहे. तेच बाबांनी आपल्याला सांगितलं आणि तेच आम्ही सांगण्यासाठी आता उतार वयात पाहायला फिरतोय. त्यांनी तर मोठं आपल्या पुढे चित्र ठेवले की दोघांची पेन्शन आता थांबलं पाहिजे. पेन्शन आणि खडूरवर खाणारी माणसं आपल्या सोबत येत म्हणजे बरोबर मी बाहेर ठेवत नाही. पण या चळवळीमध्ये सुद्धा माझ्या बाबांनी जी विचारधारा ठेवलेली त्याची माणसं आज आहे तिथं आमचे रफिक भाई असो रज्जा भाई असो कुणी ही मंडळी असत आता चळवळ ही काय जिवंतच राहणार चळवळ ही मरणार नाही आणि त्याच्यामध्ये काय ओळवळ करणारी माणसं कुठल्याही लाभा व्यतिरिक्त ते सुद्धा कधी संपणार नाही. आम्ही हा जो सांस्कृतिक गाडा आज तुमच्यासोबत घेऊन आलेले हा तुमच्या विचाराचं तुमच्या ह्या सगळ्या उत्तम क्रिएटिव्हिटीचं धन आम्हाला त्याच्यामध्ये घ्यायचंय. आम्ही तुमच्याकडून शिकून जातो म्हणजे उत्तर वयात सुद्धा घरी बसलं तर चालत पण हे काही मिळणार नाही. हे टीव्हीवर मिळत हे कुठेच मिळणार नाही. ह्या जागा ज्या बाबासाहेबांनी ज्या आपल्याला सांगितल्या त्या शोधावं लागतील तिथं आपलं धन आहे आणि त्या धनाने आपण स्वतः आज श्रीमंत झालोय कशाने बाबासाहेबांच्या चळवळीने. तसं अनेकांना सशक्त करूया आणि भविष्यामध्ये अशा ठिकाणी आपण प्रत्येक कुठल्या ना कुठल्या संस्थेमध्ये आहोत. तिथं येणं आव्हान आपण काय राजकीय माणसं जरी नसतो तरी राजकीय माणसांना अडचणीत आणणारी माणसं आपण नक्कीच आहोत आणि त्यांना मोठी करणारी माणसं आपण नक्कीच आहोत. त्यामुळं भविष्यामध्ये आम्ही सांस्कृतिक चळवळी जपण्यासाठी जरी इथं आलो असतो तरी भविष्यामध्ये या दंभभूमीच्या या संस्थेला आमच्याकडे पुन्हा मुलाची मागणी काय पूर्वी आपण विचाराने जोडले जाणार आणि जेव्हा आपण विचाराने जोडले जाऊ तेव्हा आपल्या कोपऱ्यात आता भाकरी याला ठिकाणी खाणार नाही. या आजच्या ठिकाणी मनुष्य व्यक्त होतो या ठिकाणी आमचं जे आणि खरं असतं हृदयातून जे शब्द येतात तसं साहेबांचे शब्द येत होते. आणि खरं म्हणजे ते पिंड जे त्यांच्या वडिलांचं पिंड आहे ते त्यांच्यात उतरलाय मला हरकत नाही. वडील खासदार होते कमी बाप नाही म्हणता येत त्या काळचे खासदार. ते बोलत असताना त्यांच्या हृदयामधून ते शब्द बाहेर येत होते. धन्यवाद सर. यानंतर जाधव सरांना विनंती करतो की आपण जी प्रस्तावना म्हणजे कसं भोरमध्ये चालू केलं काय करताय कशा पद्धतीने चालू आहे ते आम्हाला सर्व महापुरुषांच्या विचारांना त्यांच्या आदर्शांना मी वंदन करतो. दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंखे यांचे चिरंजीव सन्माननीय खासदार बाळासाहेब साळुंखे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय कश्यप दादा आणि त्यांच्यामुळे या भूमीमध्ये बाबासाहेब येऊन गेले नाही
त्यांच्यामुळे तर आम्हाला येता आलं ते आदरणीय सूर्यवंशी साहेब एका कार्यक्रमाच्या आणि मिटिंगच्या निमित्तानं आम्ही विद्यापीठामध्ये भेटलो. त्याचं पर्यवसान ऋणानुबंधामध्ये या निमित्तानं होतोय याचा आम्हाला खास आनंद आहे. आदरणीय सूर्यवंशी साहेब माझ्यासोबत आलेले पहिल्यांदा यांच्याकडे मिटिंग झाली क्षीरसागर साहेबांच्याकडे आणि त्यांनी सुद्धा एक व्यापक स्वरूपातला त्या विहाराचा एक आढावा आणि तिथली सगळी जी काही चळवळ चालू आहे त्याच्या संदर्भातली एक भूमिका त्यांनी मांडली. सन्माननीय प्राचार्य अवसरे सर आणि माझ्यासोबत आलेले सगळेच कार्यकर्ते आणि आपण सर्वजण बंधू भगिनी पुणे विद्यापीठामध्ये गेल्या आठवड्यामध्ये याच म्हणजे रविवारीच आपली एक बैठक झालेली होती आणि त्या बैठकीमध्ये संमेलनात म्हणजे गेल्या 10 वर्षांपासून फुलेशाह आंबेडकर विचार संमेलन भोरला सुरू झालेलं आहे आणि त्याच्या आधीपासून फुलेशाह आंबेडकर विचार प्रसारक मंडळ हे गेल्या 15 ते 16 वर्षांपासून कार्यरत आहे. वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून हे मंडळ पुढे सुरू असताना चालू असताना संमेलनाची एक भूमिका कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आली आणि संमेलनाच्या फुलेशाह आंबेडकर विचार संमेलन म्हणजे नावामध्ये ती स्पष्टता आहे. या विचारांचं प्रचार प्रसार व्हावा अशी एक भूमिका घेऊन हे संमेलन उभं राहिलं आणि त्या संमेलनाच्या माध्यमातून वेगवेगळे आयाम जोडत असताना परवाच्या बैठकीमध्ये तो एक विषय या निमित्तानं आम्ही प्रस्तुत करत असताना सूर्यवंशी साहेबांची भेट झाली आणि योगायोगाने त्यांनी याच आठवड्यामध्ये आजच्याच रविवारी या 8 दिवसामध्ये इथं बैठकीचं आयोजन केलं. म्हणजे आता दादांनी सांगितलं की ज्योत से ज्योत जगाव नाही का, तर त्या पद्धतीने एकमेकांना कड्या जोडत जाणं अशी एक भूमिका घेऊन बाबासाहेबांनी पण सांगितलं होतं नाही का, दरेकानी दरेकाला आपल्याला जोडता यायला पाहिजे नाही का, हा विचार देता यायला पाहिजे अशी एक भूमिका घेऊन हे मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून काम करते. फुलेशाह आंबेडकर विचार प्रसारक मंडळ त्याच्यामध्ये कोणताही धर्म नाही, कोणतीही जात नाही. त्या दिवशी साहेबांना सांगितलं की आमच्याकडे डॉक्टर पाटील आहेत, आमच्याकडे देशमुख आहेत, आमच्याकडे केळकर आहेत, आमच्याकडे कॉम्रेड आहेत, सगळीच व्यवस्था ही भोरमध्ये एकत्रितपणे नांदली आहे आणि ती या सगळ्या प्रवाहामध्ये सामील झालेली आहे. आणि त्यामुळं फुलेशाह आंबेडकर विचारांचा जो काही वैचारिक स्वरूपातला वारसा आहे तो वारसा आम्ही चेतवण्याचा, जागवण्याचा आणि तो जगण्याचा त्या निमित्तानं प्रयत्न करतो. भोरमध्ये त्याचं एक वेगळं मॉडेल त्या निमित्तानं तुम्ही आलात तर पाहायला मिळेल. त्यामुळं ही कुठल्या तरी राहुटीपुरती, कुठल्या तरी जमातीपुरती अशी व्यवस्था वैचारिक स्वरूपाची ठेवलेली नाही आणि ती भूमिका घेऊन जात असताना आपल्यापर्यंत येत असताना आम्हाला निश्चितपणानं आनंद आहे. आदरणीय विठ्ठलदादाचं तर काम आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की भारतामधला पहिला रमाईचा पुतळा पुण्यामध्ये उभा राहावा हे केवढा मोठा म्हणजे सन्मान आहे पुण्याचा दादा. त्यामुळं हा वैचारिक वारसा पुढे घेऊन जात असताना या सगळ्या विचारवंतांची मांदियाळी भोरमध्ये उभी राहते आणि एक चांगल्या पद्धतीचा प्रयोग या निमित्तानं संमेलनाच्या माध्यमातून देता येतो. या संमेलनाच्या माध्यमातून खरं तर फुलेशाह आंबेडकर विचार साहित्य संमेलन असं जरी नाव असलं तरी ते साहित्याचं संमेलन नाही, ते आहे विचारांचं संमेलन. आणि ते कोणाचं आहे तर फुलेशाह आंबेडकर, जो विचार जगाला तारणार आहे. अशा तारणाऱ्या विचारांच्या बाबतीमध्ये आपण जर सजग नाही राहिलो तर मला असं वाटतंय की आपला निश्चितपणे निपात होणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून ही जागृत अवस्था निर्माण व्हावी, समाजापर्यंत पोचावी. म्हणजे तुमचं राजकारण काय असेल ते तुमच्या सोबत राहू द्या, त्याच्याबद्दल आम्हाला काही त्याचे कर्तव्य नाही. पण विचार जर आपण मारला आणि मारणारी यंत्रणा जर आपण तारली तर मला वाटतंय आपण संपलो. या काळामध्ये खरी गरज आहे की आपण एकमेकांच्या सोबत येणं, उभं राहणं आणि तो विचार जागृत ठेवणं. अशा काळामध्ये ही वैचारिक संमेलन फारशी महाराष्ट्रामध्ये होताना दिसत नाही. भोर असं एक क्षेत्र आहे आता सध्या की तिथं फुलेशाह आंबेडकर घेऊन आपण चाललेलो आहोत. अलीकडच्या काळामध्ये या तिघांमध्ये सुद्धा भेद करायला लागला विठ्ठलदादा. नुसतं महात्मा गांधी यांच्या नावाचं वेगळं संमेलन, शाहू महाराज यांच्या नावाचं वेगळं संमेलन व्हायला लागलंय. म्हणजे जो महाराष्ट्र फुलेशाह आंबेडकरांचा म्हटला जातो त्यांच्यामध्ये सुद्धा आता म्हणजे भेद निर्माण करायला लागलेली यंत्रणा काम करते आहे. कधी कधी यांना सोडून वेगवेगळे कुचकामी सुद्धा उभी करण्याची एक भूमिका अलीकडच्या राजकारण्यांनी आणि म्हणजे अशा शंड लोकांनी समाजामध्ये प्रस्तुत करण्याचं काम सुरू केलेलं आहे. अशा काळामध्ये जर आपण सजग नाही झालो
तर मला असं वाटतं की ह्या फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा फक्त पुस्तकांच्या पानावरती राहतो की काय अशी एक भीती निर्माण झालेली आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला हे सगळं सजगतेने करावं लागेल. आरक्षण संविधानावरचे हल्ले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भोरमध्ये आम्ही संविधान साक्षरतेचा प्रयोग केला आणि 100% संविधान साक्षर गाव भारतातलं पहिलं लवेरी नावाचं जे गाव आहे माणूस सजग बनला पाहिजे, त्याचे अधिकार कर्तव्य त्याला समजले पाहिजेत आणि बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान केवळ एका समाजापुरतं, एका संस्थेपुरतं, एका विशिष्ट विचारधारेपुरतं मर्यादित नाही, तर ते माझ्या जीवन जगण्याचा प्रश्न सोडवतं. याच्या बाबतीमध्ये जर आपण सजग करू शकलो नाही तर मला असा आनंद वाटेल की 99% ज्या गावामध्ये मराठा समाज आहे अशा गावामध्ये भोर तालुक्यातलं लवेरी नावाचं गाव 100% संविधान साक्षर केलं आणि ते साक्षरता चुलीपासून ते पार देशाच्या सीमेपर्यंत हे संविधान तुमच्या जीवनामध्ये जेव्हा काही समस्या निर्माण होतात त्यावेळी काय तुम्हाला मदत करतं हे ज्यावेळी त्या लोकांना सांगितलं त्यावेळी त्यांना ते संविधान आपलंसं वाटायला लागलं. शिवसावंत मानून त्याची परिपूर्ती करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम. शाहू फुले अंबेडकर विचार प्रसार मंडल भोर जिला पुणे, इनके आयोजन में ये जो प्रोग्राम हो रहे हैं उनके बारे में यहाँ पूरी जानकारी दी गई और रमाई निवास संकुल को भी उन्होंने बहुत सराहा और प्रस्तुत कार्यक्रम का आभार प्रदर्शन आयुष्मान विठल जी गायकवाड़ इन्होंने किया. 20 नवंबर के दिन जो पूना में प्रोग्राम होने जा रहा है संविधान महोत्सव सप्ताह, उसके उद्घाटन कार्यक्रम में सभी फुले आते नजर भीमराव में, आज बुद्ध फुले आते नजर भीमराव में, भीमराव नजर आते हैं पीपल की छाव, भीमराव नजर आते हैं पीपल की छाव में, अधम महानवा नवा दुःखावरी आहे दवा, मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा, अधम महानवा नवा हदम शिकवितो नीती, मैत्री भावना प्रीती, हदम शिकवितो नीती, मैत्री भावना प्रीती, सद्धम्माची परिणिती, मिळे तयाने सुगती, हा मैत्री भाव वाढवा, हा वैर भाव मिटवा, मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. भारत का संविधान ये मानवता की पहचान है. शाहू फुले अंबेडकर विचार प्रसार मंडल ने भोर में एक पूरा गांव साक्षर बनाया है. संविधान साक्षर एक पूरा गांव बनाया है, यानी चूल्हे से लेकर देश से विदेशों तक ये भारतीय संविधान का प्रचार प्रसार कार्य इन्होंने किया है. संविधान में हमें जो हक मिले हैं, जो मूल्य अधिकार मिले हैं, उनके बारे में सभी को बताकर संविधान का महत्व उन्हें बताकर संविधान उनके जीवन में क्या मायने रखता है, ये बातें जन जन तक पहुंचाने का कार्य ये टीम करती है. भोर में जो विचार उनका सम्मेलन होने जा रहा है, साहित्य सम्मेलन होने जा रहा है, उसको हम जरूर विजिट करेंगे. इस तरह से यहाँ की ये मीटिंग अब खत्म हो रही है और हम मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. तब तक लिए जय हिंद, जय भारत, जय संविधान, नमो बुद्धाय, जय भीम.